नक्कीच या ठिकाणी फलंदाज देखील आलेले आहेत. आपण सामना थोडी सुरुवात करायची आहे आणि आपला एक 12वा खेळाडू पाडून द्यायचा आहे. घाटला क्रिकेट स्टार्स आपल्या समोरचा संघातील 12वा खेळाडू या ठिकाणी हजर आहे. सामना लवकर चालू करायचा आहे. तर नक्कीच आपण एक महत्त्वाची सूचनाची नोंद करून ठेवायची आहे की ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी होणार नाही आता, कारण की आधीच उशीर झालेला आहे आम्हाला. क्षेत्रक्षमीत लावून घ्यायचं आहे. तर प्रथम फलंदाजी आला तो म्हणजे समीर पाटील आणि दीप मोरे. घाटला स्टार्स आपला 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचे आलेला आहे. आपला 12वा खेळाडू या ठिकाणी. धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची, या सामन्यात ड्रिंक ब्रेक होणार नाहीये. तर नक्कीच या ठिकाणी सामन्याला सुरुवात करायची आहे. सहकार्य करा मंडळाला आपण नक्कीच. तर नक्कीच आपल्याला पंचांनी सामना थोडी सुरुवात करायची आहे. तर नक्कीच गोलंदाजी मार्कवर खेळतो म्हणजे साहिल आणि बाळूंचा एक धडाकेबाज गोलंदाज संतोष दांडे एक लेफ्ट आर्म बॉलर, एक अनुभवी असा गोलंदाज. स्ट्राईकवर असेल म्हणजे समीर. पहिलाच फटका चांगला आहे. टायमिंग बे मिसाळा चेंडू जातो म्हणजे सीमा रेष का पार षटकार. खूपच अप्रतिम अशी फटकेबाजी करतोय तर म्हणजे समीर मॅन फ्रॉम एकविरा स्पोर्ट्स क्लब. पहिला चेंडूवर षटकार मारून देतो म्हणजे संतोष दांडे यांना. संतोष दांडे याबद्दल म्हणायला गेलं तर एक अनुभवी असा खेळाडू, लेफ्ट आर्म बॉलर. दुसरा चेंडू पुन्हा एकदा फटका चांगला आहे. टायमिंग बे मिसाला चेंडू जाते पुन्हा एकदा षटकार. तर नक्कीच 2 चेंडून 2 षटकार या ठिकाणी मारलेले आहेत. काहीशी लेंथ आणि लाईन मध्ये चुकवते, त्याचा पुरेपूर फायदा उचलतो म्हणजे समीर पाटील. घाटला युनायटेड संघाचा पहिला सामना तर म्हटलं जिंकला होता म्हणजे घाटला युनायटेड संघाने, परंतु घाटला क्रिकेट स्टार हा संघ पहिला सामना पराभूत झाला होता. नक्कीच घाटला क्रिकेट स्टार यांना या ठिकाणी कमबॅक करण्याची गरज आहे. तिसरा चेंडूवर पाहूया कमबॅक करतो. तर नक्कीच सलग 3 षटकाला 500 रुपयाचा पारितोषिक आहे या ठिकाणी समीर याला. प्रथम टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्याकडनं. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. टायमिंग वे मिसाला आणि पुन्हा एकदा षटकार. तर नक्कीच प्रथम टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे चालक मालक प्रथमेश म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयांचा पारितोषिक समीर पाटील यांच्यासाठी. हॅलो सागर केतल आपलं पारितोषिक घेऊन द्यायचं पारितोषिक. स्वयंसेवकांनी बॉल आणायला जायचंय. खूपच अप्रतिम अशी फलंदाजी करतोय घाटला युनायटेड. टाळ्या वाजवायच्या आपल्या फलंदाजीसाठी. 3 षटकार मारलेले आहे सलग 3 चेंडूत. नक्कीच या ठिकाणी कमबॅक करावा लागेल तो म्हणजे संतोष दांडे यांना. संतोष दांडे एक अप्रतिम असे गोलंदाज आहे, अनुभवी खेळाडू आहे. कमबॅक ची जरूरत आहे ती म्हणजे घाटला क्रिकेट स्टारच्या संघाला. 3 चेंडूत 18 धावा या ठिकाणी झालेला आहे. 4था चेंडू आता मात्र अतिरिक्त चेंडू, वाईट चेंडू, अवंतर धावेत भर. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 19 माफ करा. पुन्हा एकदा चांगला चेंडू. आता मात्र चांगला कमबॅक करतो म्हणजे संतोष दांडे. आपल्या संघासाठी चांगला कमबॅक या ठिकाणी झालेला आहे. चेंडूचं रूपांतर निर्धाव चेंडू. नक्कीच अशा प्रकारची गोंधळाची गरज आहे संतोष दांडे यांना. मोठा फटका मारच्या नादात समीर मात्र बीटतो या ठिकाणी. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. धाव संख्या झाली ती 19 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. आपल्या सामन्याला
त्वरित सुरुवात करायची आहे. अजून एक सामना खेळवायचा आहे आम्हाला. सहकार्य करा मंडळाला आपण. पुन्हा एकदा फटका चांगला आहे आणि या ठिकाणी झेल मात्र सुटते ती म्हणजे आकाश यांच्याकडनं. तेवढाच खराब थ्रो. झेल त्या ठिकाणी पकडली पाहिजे होती. समीर एक मोठा हादरा बसला असता समीरच्या स्वरूपात. कॅच छुटा मॅच छुटा असं देखील म्हटलं होतं, परंतु कॅचेस विन द मॅचेस. क्षेत्ररक्षण हे खूप एक जमेची बाजू असते. सामन्याला देखील सुरुवात या ठिकाणी करायची आहे. 20 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. पाहूया काय करतो दीप. पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू. वाईट चेंडू. धावा झाल्या ते म्हणजे आता 21 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईकवर दीप मोरे. दीप मोरे पुन्हा एकदा वाईट चेंडू. या ठिकाणी धावसंख्या झाली होती म्हणजे 22 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 22 धावा. पाहूया दीप या शेवटच्या चेंडूवर काय करतो. मॅन फ्रॉम घाटला यंग बॉयज दीप मोरे तसेच SK स्पोर्ट्स क्लब. चांगला फटका आहे त्या ठिकाणी. एक धाव घोषित. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 23. षटक संपते. एक षटकाखेरीज संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 23. आपण पाहत आहात स्टार क्रीडा मंडळ आयोजित घाटला क्रिकेट लीग 2021. स्टार क्रीडा मंडळ तसेच ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमानाने घाटला क्रिकेट लीग 2021 वर्ष पहिले आणि धावसंख्या 23 या ठिकाणी झाली. 23 धावा. खूपच चांगली फलंदाजी करतोय तो म्हणजे दीप. आणि समीर आपल्या संघासाठी. समीर यांनी पहिल्याच 3 चेंडूवर 3 षटकार ठोकून काढले होते, तर नक्कीच त्यांचे 500 रुपये देखील जमा झालेले आहेत मंडळात. 3 षटकार मारले म्हणून प्रथमेश म्हात्रे यांच्याकडनं, प्रथम टूर्स अँड ट्रॅव्हलचे चालक मालक प्रथमेश म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी लागू झाले ते म्हणजे समीर पाटील यांच्यासाठी. आत्ता मात्र चांगला कमबॅक करावा लागेल या ठिकाणी तन्मय याला. तर नक्कीच पहिला गोलंदाजी करताना घाटला क्रिकेट स्टार यांनी पहिल्या सामन्यामध्ये खूपच चांगली कामगिरी केली होती आणि राहुल यांनी त्या टायमाला पहिलं षटक टाकलं होतं. चांगली गोलंदाजी केली होती, परंतु या सेकंड सामन्यामध्ये काहीसे चेंजेस करायला गेले आणि ती चेंजच खूप महागड्यात पडली ती म्हणजे घाटला क्रिकेट स्टार्स या संघाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अंडर 17चा खेळाडू आहे हा तन्मय. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. स्ट्राईकवर समीर पाटील. खूपच चांगला फटका. क्षेत्ररक्षक या ठिकाणी झेल खाली आहे आणि झेल त्या ठिकाणी सुटते. वैभव शेलार यांच्याकडे झेल सुटते. वैभव शेलार याबद्दल म्हणायला गेलो तर आपल्या घाटल्यातला एक नंबर 1 असा क्षेत्ररक्षक आहे वैभव शेलार. एकही कॅच सोडत नाही वैभव शेलार, परंतु आज कॅच वैभव शेलार यांच्याकडून सुटते आहे त्या ठिकाणी. दुसरा चेंडू स्ट्राईकवर असेल तो म्हणजे समीर. आता मात्र चांगला चेंडू. ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू. तिकडे एक धाव घोषित. धावसंख्या पुढे सेकंड धावसंख्या झाली होती म्हणजे 26. आणि पुन्हा एकदा बिग 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 षटकार. सगळ्यांनी टाळायचे आहेत. समीर पाटीलसाठी 4 षटकार आतापर्यंत मारलेले आहेत. एक अप्रतिम असा खेळाडू समीर दाखवून देतोय. तर नक्कीच धावसंख्या या ठिकाणी झाली आहे ती म्हणजे 32 फॉर द लॉस ऑफ 0 विकेट्स. पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल तो म्हणजे समीर पाटील. पुन्हा एकदा चांगला फटका त्या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षण
त्या ठिकाणी एक धाव होती, तिकडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील झालेला आहे आणि प्रयत्नाला या ठिकाणी यश झालेलं आहे आणि 2 धावा घेण्यात या ठिकाणी यश होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचल्याची म्हणजे 34 धावसंख्येवर 34 धावा. जर या ठिकाणी समीर पाटील यांनी जर अर्धशतक केलं, 50 धावा पूर्ण केल्या स्वतःच्या वैयक्तिक, तर त्यांना प्रथम टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यातर्फे 500 रुपयांचा पारितोषिक. पुन्हा एकदा तन्मयाला कमबॅक करावं लागेल. एक अप्रतिम असा गोंधळ आहे तन्मय, अप्रतिम गोंधळ. सगळ्यांनी टाळ्या वाजवतोय तन्मयसाठी. चांगला कमबॅक करतो आपल्या गोंधळीमध्ये तन्मय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. तन्मय, अप्रतिम असा गोंधळ आहे तन्मय. षटक संपते. 2 षटका अखेर संघाची वाढती धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 34 धावा झालेल्या आहेत. तर नक्कीच 17च्या सरासरीने धावा जमवत आहेत तो म्हणजे घाटला युनायटेडचा संघ, घाटला युनायटेड केतन केणीचा संघ. खूपच चांगले खेळाडू आहे. अजूनही राहुल माडगुळकर डगआउट मध्ये आहे. खूप लांब षटकार मारतो राहुल माडगुळकर. 2 षटका की 34 धावा आता मात्र येत होते म्हणजे राहुलला आपल्या संघासाठी काहीतरी करून दाखवायला लागेल, कमबॅक करावं लागेल. घाटला क्रिकेट स्टार्स या संघाला या ठिकाणी नक्कीच मोठे रन चेस करायची क्षमता घाटला क्रिकेट स्टार यांच्यामध्ये देखील आहे, कारण की मोठे फलंदाज देखील या संघामध्ये आहे. निखिल चव्हाण असेल, वैभव शेलार असेल, अजित पवार असेल, तन्मय असेल, यांच्यामध्ये देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. आता आपण मॅचकडे जाऊया. राहुल गोंधळी मार्कवर स्ट्राईकवर असेल तो म्हणजे दीप मोरे, एक अष्टपैलू असा खेळाडू दीप. पहिला चेंडू 34 रन्स. पुन्हा चांगला फटका आहे परंतु त्या ठिकाणी 2 धावा घोषित. 36 रन्स, 36 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. अजून या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करतोय. कुठल्याही मैदानात षटका असू शकला असता परंतु आपल्या मैदानात केवळ 2 धावा त्या ठिकाणी आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे म्हणजे 34 या धावसंख्या जाऊन पोहोचले. माफ करा 36 धावा त्या ठिकाणी झालेल्या आहेत. अजून या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. सामन्यात थोडी सुरुवात करायची आहे, आधीच आम्हाला उशीर झालेला आहे. समीर आज अप्रतिम अशी फलंदाजी केली आपल्या संघासाठी. पहिल्या सामन्यामध्ये देखील एक षटकार मारला होता, त्यानंतर तो बाद झाला होता. आता अप्रतिम अशी फलंदाजी करतोय तो म्हणजे आपल्या संघासाठी पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल तो म्हणजे दीप मोरे. दुसरा चेंडू. आता मात्र चांगला फटका त्या ठिकाणी. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 2 धावा घेण्यात यश मिळते. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 38. 38 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 38 धावा फॉर द लॉस ऑफ 0 विकेट्स. तर नक्कीच पार्टनरशिप बद्दल म्हणायला गेलो तर पहिल्या सामन्यात घाटला युनायटेड या संघाने चांगली पार्टनरशिप केली होती. ती पार्टनरशिप झाली होती म्हणजे निवृत्ती पडवळ आणि राहुल माडगुळकर या दोघांनी 50 धावा ठोकून काढल्या होत्या पार्टनरशिप करताना. दोघंही अप्रतिम असे खेळाडू. पुन्हा एकदा आपण जाऊया सामन्याकडे. राहुल गोंधळी मार्कवर फटका चांगला आहे परंतु इथे जातोय तो म्हणजे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. दीप मात्र या ठिकाणी बाद होतोय. दीप मोरे या ठिकाणी बाद होतोय. धावसंख्या या ठिकाणी झालेली आहे ती म्हणजे 38 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 38 रन्स. सामन्याला सुरुवात करायची आपण. फलंदाज तोहीच पाठवायचा घाटला युनायटेड नीरज पडवळ. आपण उशीर नाही करायचा आहे कारण की अजूनही एक सामना आम्हाला अतिरिक्त खेळायचा आहे. तर नक्कीच सगळ्यांनी टाळायचं राहुल माडगुळकरसाठी. राहुल मात्र येतोय आता फलंदाजीला आणि दीप हा बाद होतोय. राहुल माडगुळकर याबद्दल म्हणायला गेलो तर एक विस्फोटक खेळाडू, मॅन फ्रॉम सम्राट मित्र मंडळ.
खूप लांब लांब षटकार मारतो राहुल. सम्राटचा वाघ राहुल माडगुळकर. आणि गोंदाजी मागवा असेल तर म्हणजे राहुल. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो म्हणजे समीर पाटील, मॅन फ्रॉम एकविरा स्पोर्ट्स क्लब. बॅटीची काढा घेऊन ऑफच्या दिशेने गेला. चेंडू जात होता म्हणजे डिक्लेरेशन झोनमध्ये. त्या ठिकाणी एक धाव घोषित आहे आणि धावसंख्या जाऊन या ठिकाणी पोहोचलेली आहे ती म्हणजे 39. या धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. अजून या षटकातील 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. 2 चेंडू आपल्या या 4 चेंडूत 5 धावा देऊन 1 गडी बाद केलेला आहे. राहुल यांनी चांगला कमबॅक करतोय म्हणजे घाटला क्रिकेट स्टारचा संघ पुन्हा एकदा या मॅचमध्ये येतोय. पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल तर म्हणजे समीर. खूपच चांगला फटका पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी झेल सुटते आणि त्या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी घोषित आहे. VS पेकरचा सागर खेतल आपल्या पारदर्शी घेऊन जायचं आहे. VS पेकर संघाचा सागर खेतल आपल्या 201 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घेऊन जायचं आहे. येऊन 2 धावा घोषित आणि या षटकातील 1 चेंडू शिल्लक स्ट्राईकवर असेल तर म्हणजे समीर पाटील. नॉन स्ट्राईकला असेल तर म्हणजे राहुल माडगुळकर. तर नक्कीच चांगला फटका त्या ठिकाणी आणि रनआउटची संधी होती परंतु ती संधी हिसकावली आहे आणि 1 धाव घेण्यात यश मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 42 या धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 42 धावा षटक संपते. 3 षटकाची संघाची धावसंख्या झाली म्हणजे 42. आता मात्र जबाबदारी असेल ते म्हणजे अजित पवारवर, वैभव शेलारवर तसेच निखिल चव्हाण यांच्यावर. या 3 खेळाडूंवर जबाबदारी असेल. जरा सांगा, जरा सामना घाटला क्रिकेट स्टार्स या संघात जिंकायचा असेल तर नक्कीच आपण पाहतात स्टार क्रीडा मंडळ तसेच ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित घाटला क्रिकेट लीग 2021 चा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील हा सामना चालू आहे तो म्हणजे घाटला क्रिकेट स्टार्स विरुद्ध घाटला युनायटेड चा संघ. केतन केंडीचा संघ घाटला युनायटेड. धावसंख्या या ठिकाणी झाली आहे ते म्हणजे 42 धावा 3 षटकाखेरीज. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. पाहूया 3 षटकात काय करतो म्हणजे राहुल आणि समीर. अजूनही मोठे फलंदाज देखील बाकी आहेत. सामन्याला सुरुवात करायची आपण. नक्कीच या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक संपतोय आणि आपण सामन्याला तोही सुरुवात करायची आहे. अजित पवार, आम्हाला अजून एक सामना खेळवायचा आहे. थोडी घाई करा, सहकार्य करा मंडळाला. क्षेत्रशतोहीत लावून घ्यायचे आपण. आणि आता मात्र गोंधळले येतात म्हणजे घाटला एक्सप्रेस निखिल चव्हाण. तर नक्कीच या पूर्ण लीगमध्ये ऑप्शन जो झाला होता तर जास्त बोली लागलेला खेळाडू आहे हा. सर्वोत्कृष्ट बोली लागलेला खेळाडू निखिल चव्हाण. 55,000 पॉईंट्स. मध्ये हा खेळाडू विकत घेतला होता म्हणजे घाटला क्रिकेट स्टार्स या संघाने. एक मोठा खेळाडू निखिल चव्हाण आणि स्ट्राईकवर असेल तो म्हणजे समीर पाटील. बिग फाईट. पाहूया कोण बाजी मारतात, निखिल का समीर, समीर का निखिल. पहिला चेंडू स्ट्राईकवर असेल तो म्हणजे समीर. चांगला फटका त्या ठिकाणी आणि पंचांकडे या ठिकाणी अपील मागितलेली आहे परंतु पंचाने ती अपील पेटावून लावलेली आहे. 1 धाव घेण्यात यश मिळते. आत्ता मात्र स्ट्राईकला आलाय तो म्हणजे राहुल, मॅन फ्रॉम सम्राट स्पोर्ट्स क्लब राहुल माडगुळकर. तर नक्कीच पहिल्या सामन्यात 36 धावा ठोकून काढल्या होता राहुल याने. एक 1 साइड बॅटिंग केली होती राहुल याने. आता मात्र
स्ट्राईकला असेल तो म्हणजे राहुल आणि गोलंदाजी मार्गावर असेल तो म्हणजे निखिल चव्हाण. पाहूया निखिल चव्हाणला कशा प्रकारची बॅटिंग करतो राहुल. दुसरा चेंडू. आत्ता मात्र चेंडू काहीसा लांब ठेवतोय निखिल. चेंडूचं रूपांतर निर्धाव चेंडू लहान मोहनी मैदानाच्या बाहेरून यायचंय. लहान मुलांनी मैदानाच्या बाहेरून जायचंय. सामन्याला आपण या ठिकाणी सुरुवात करायची आहे. निखिल चव्हाण अप्रतिम गोलंदाजी करतोय. तिसरा चेंडू. पुन्हा एकदा स्ट्राईकवर राहुल. पुन्हा एकदा या ठिकाणी निर्धाव चेंडू च घोषणा या ठिकाणी झालेली आणि धावसंख्या स्थिर धावसंख्या झाली ती म्हणजे 43. अजूनही मोठे मोठे फलंदाज या संघामध्ये आहे. नीरज पडवल देखील अजून डगआउटमध्ये आहे. अतिरिक्त चेंडू. वाईट चेंडू. अवंतर धावेत भर या ठिकाणी झालेला आहे आणि धावसंख्या झाली आहे ते म्हणजे 44 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. पाहूया काय करतो राहुल आपल्या संघासाठी आणि गोलंदाजी मार्क करायचं म्हणजे निखिल. 22च्या स्वरूपात त्या ठिकाणी बॅटीची काढा घ्यायला लागलेली आहे. तिकडे एक धाव भेटते. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 45 धावा झालेल्या आहेत या ठिकाणी. 45 धावा. तर नक्कीच रोहित शर्माचा जर्सी नंबर 45 निखिल चव्हाण. पाहूया काय करतो निखिल चव्हाणचे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. माफ करा 3 चेंडू शिल्लक आहे. आत्ता मात्र शॉर्ट बॉल पद्धतीचा चेंडू. तिकडे एक धाव घोषित. धावसंख्या झाली आहे ती अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 45. माफ करा 1 चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू शिल्लक. सामन्याला सुरुवात करायची आहे. आम्हाला अजून एक सामना खेळवायचा आहे 6 षटकाचा. स्ट्राईकवर असेल तो म्हणजे राहुल. आता मात्र चांगला फटका. तिकडे खराब क्षेत्ररक्षण. तेवढे चांगली फेक आणि खराब कलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे ते म्हणजे निखिल चव्हाण यांच्याकडनं. तिकडे चान्स होता समीर याला बाद करायचा परंतु 2 धावा घेण्यात यश मिळते. स्ट्राईक समीर कडे असेल. अजूनही 2 षटक शिल्लक आहे. सामन्याला तोही सुरुवात करायची आहे. गायिका जरा सहकार्य करा मंडळाला. अजून एक सामना खेळवायचा आहे 6 षटकाचा. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 48. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. 4 षटकात 48 धावा ठोकून काढलेल्या आहेत या ठिकाणी. घाटला युनायटेड या संघाने 12ची सरासरी राखतोय ते म्हणजे घाटला युनायटेडचा संघ. एक अप्रतिम संघ आहे घाटला युनायटेड. सामन्याला थोडी सुरुवात करायची. अजित पवार सहकार्य करा मंडळाला. आपण 48 धावा झालेल्या आहेत. 48 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. माफ करा 1 विकेट्स. आणि सामन्याला सुरुवात करायची. राहुल गोलंदाजी मार्कवर असेल. स्ट्राईकवर असेल तर म्हणजे समीर. तर नक्कीच राहुल आणि समीर एकाच संघामध्ये खेळतात एकविरामध्ये. पाहूया आता काय करतायत दोघं आपल्या संघासाठी. अप्रतिम गोलंदाजी आहे या ठिकाणी. निर्धाव चेंडूचं या ठिकाणी रूपांतर झालेलं आहे. खूपच अप्रतिम गोलंदाजी करतोय राहुल आपल्या संघासाठी. अजून या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहे. दुसरा चेंडू स्ट्राईकवर असेल तो म्हणजे समीर पाटील मॅन फ्रॉम घाटला युनायटेड. दुसरा चेंडू. आता मात्र चांगला चेंडू आहे. पंचांकडे लेग बिफोर विकेट LBWची अपील मागितलेली परंतु पंचांनी ती अपील पेटावून लावलेली आहे. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव भेटते. स्ट्राईकवर होते म्हणजे आता राहुलला काहीतरी करून दाखवावं लागेल. पहिल्या षटक जो राहुल खेळला होता त्यामध्ये काहीसा बॅकफुटवर गेला होता म्हणजे राहुल
खूप निर्धाव चेंडू खाल्ले होते राहुल याने. आता पाहूया राहुल आपल्या संघासाठी काय करतोय आणि गोंदाची मार्कवर आहे तो म्हणजे राहुल. राहुलला सामोरं आलं म्हणजे राहुल. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक. तिसरा चेंडू स्ट्राईकवर राहुल. बॅटीची कडा घेऊन मागेला चेंडू तिकडे एक धाव घोषित. खूप जोराने बॅट स्विंग केली होती ती म्हणजे राहुल याने. एक धाव घोषित धावसंख्या झाली आहे ती म्हणजे या ठिकाणी 50 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 50 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकवर राहुल. राहुल माडगुळकर चांगली प्रकारची गोलंदाजी करतो म्हणजे राहुल आपल्या संघासाठी. सामन्याला सुरुवात या ठिकाणी करायची आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे षटकातील. चौथा चेंडू स्ट्राईकवर असेल तो म्हणजे राहुल. आता मात्र पेसने बीट करतो तो म्हणजे राहुल याला. अप्रतिम प्रकारची गोलंदाजी करतो म्हणजे राहुल आपल्या संघासाठी. समीर ला बाद करतोय म्हणजे राहुल. समीर या ठिकाणी बाद होतोय. खूपच चांगल्या फॉर्मात होतोय म्हणजे समीर. आता पाहूया कोण येते फलंदाजीला. आता मात्र फलंदाजीला येतो म्हणजे नीरज पडवळ. मॅन फ्रॉम मरुमाता स्पोर्ट्स क्लब या संघाचा, घाटला युनायटेड या संघाचा कर्णधार नीरज पडवळ. एक अष्टपैलू असा खेळाडू. नक्कीच पहिल्यांदा त्याला बॅटिंग भेटते नीरज पडवळ याला, कारण का पहिल्या सामन्यामध्ये त्याला बॅटिंग नव्हती भेटली. पाहूया पुरेपूर फायदा होतो का नीरज पडवळ या ठिकाणी फलंदाजीला येतोय. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. अजून या 5 षटकातील 2 चेंडू शिल्लक. सामन्याला सुरुवात करायची आहे. नीरजाने काहीसं कान मंत्र दिलेलं आहे राहुल याला. पाहूया ते कान मंत्र ऐकून राहुल काय करतो. अप्रतिम गोलंदाजी, परंतु अतिरिक्त चेंडू, वाईट चेंडू, अवंतर धावेत भर. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 52 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 52 धावा. अप्रतिम प्रकारची गोलंदाजी करतो आता मात्र राहुल. पूर्णपणे जखडून ठेवलाय ते म्हणजे घाटला युनायटेड या संघाला. राहुल राहुल माडगुळकर पाहूया काय करतो या चेंडूवर. पुन्हा एकदा बीट होतोय म्हणजे लेमन. राहुल माडगुळकर काहीसं त्याला बॅटीच्या पट्ट्यामध्ये येऊन खेळण्याची गरज आहे या ठिकाणी. खूप अप्रतिम प्रकारचा खेळाडू आहे राहुल. तर नक्कीच चेंडूच्या रेंजमध्ये आला तर खूप मोठे मोठे षटकार मारेल राहुल. एक चेंडू शिल्लक. अप्रतिम गोलंदाजी राहुल यांच्याकडनं. सगळ्यांनी टाळायचं आहे राहुलसाठी. पंच बाद आहे का फलंदाज. राहुल माडगुळकर या ठिकाणी बाद होतोय आणि नवीन आलेला फलंदाज येतो म्हणजे निवृत्ती पडवळ. मॅन फ्रॉम ओमकार स्पोर्ट्स क्लब. ओमकार या संघामध्ये आपल्याला खेळताना दिसेल निवृत्ती, परंतु आज घाटला युनायटेड या संघामध्ये खेळत आहे. बावन्न धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. अजून 5 षटकाखेरीस 52 धावा.
खूपच चांगल्या प्रकारचा कमबॅक या ठिकाणी घ्यायला आहे घाटला क्रिकेट स्टार या संघाने. पहिल्या 2 षटकात 34 धावा होत्या, तर नंतर या 3 षटकात 18 धावा दिलेल्या आहेत. चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल घाटला क्रिकेट स्टारच्या संघाकडनं. आत्ता मात्र स्ट्राईक पडतो म्हणजे घाटला युनायटेड संघाचा कर्णधार नीरज पडवळ आणि नॉन स्ट्रायकरचं म्हणजे निवृत्ती पडवळ. दोघेही बंधू, सख्खे बंधू दोघेही. पाहूया काय करता आपल्या संघासाठी. स्ट्राईकवर नीरज, गोंधळी मार्कवर निखिल मटकर. चांगला फटका आहे आणि तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी वैभव शेलर यांच्याकडनं. धावसंख्या पुढे सरते, धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 53. निखिल मटकर गोंधळी मार्कवर आहे. निखिल मटकर याच्या दुसऱ्या चेंडूला सामोरं म्हणजे निवृत्ती पडवळ. अप्रतिम प्रकारची गोंधळी, अप्रतिम चेंडू. तर नक्कीच यॉर्कर पद्धतीचा चेंडू, नक्कीच टेनिस क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र आपल्याला म्हणता येईल यॉर्कर प्रकारचा चेंडू. आणि धावसंख्या या ठिकाणी झाली आहे ती म्हणजे 54 धावा झालेल्या आहेत. अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहे. अप्रतिम गोलंदाजी पंचांकडे. LBWची अपील मागितलेली लेगबाजीच्या स्वरूपात 1 धाव भेटते. धावसंख्या झाली आहे म्हणजे 55. पंचांनी आपण अपील पेटावून लावलेली आहे. तर नक्कीच शेवटच्या 3 चेंडू तर जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे घाटला युनायटेड या संघाचा. चौथा चेंडू स्ट्राईकवर असेल तो म्हणजे निवृत्ती पडवळ. खूपच चांगला फटका, 1 धाव धावून काढलेली आहे आणि दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न नाही केलेला आहे त्या ठिकाणी. नीरज पडवळ स्वतःकडे स्ट्राईक ठेवते. 2 चेंडू शिल्लक आहे अजूनही आणि गोलंदाजी मार्कवर आहे तो म्हणजे निखिल मटकर. हा देखील आपल्याला 21 या संघातून खेळणार दिसेल. आता बघूया नीरज पडवळ काय करतो या 2 चेंडूत. 5वा चेंडू स्ट्राईकवर असेल तो म्हणजे नीरज. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. अतिरिक्त चेंडू, वाईट चेंडू. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 57. 57 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. खूपच अप्रतिम यष्टिरक्षण केलं त्या ठिकाणी गणेश याने. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. या 2 चेंडूत पाहूया काय करतो नीरज पडवळ. किती धावा जमवून देतो आपल्या संघासाठी. धावसंख्या या ठिकाणी 57 झालेली आहे. 2 चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा वाईट चेंडू. काहीच प्रेशर आलेलं आहे या ठिकाणी. प्रेशरमध्ये गोंधळी करतो तो म्हणजे निखिल मटकर. प्रेशर तर येणारच कारण काय स्ट्राईकवर जो फलंदाज आहे नीरज पडवळ. खूप मॅचेस जिंकून दिलेले आहे त्यांनी आपल्या संघाला. 2 चेंडू शिल्लक आहे. 5वा चेंडू स्ट्राईकवर असेल तो म्हणजे नीरज पडवळ. खूपच चांगला फटका आणि पाहूया सीमा रेषा पार षटकार. नीरज पडवळ ब्रँडेड फटका षटकार. धावसंख्या झाली ती म्हणजे 63. नक्कीच म्हटल्याप्रमाणे नीरज पडवळ दाखवून देते तो काय एक चांगला खेळाडू आहे हे दाखवून देतोय. षटकार मारतोय. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. 63 धावा झालेले आहेत. नक्कीच जिम्मेदारी असेल ती म्हणजे वैभव शेलारवर, निखिल चव्हाणवर, अजित पवारवर या तिघांना बॅटिंग करावे लागेल जर हा सामना जिंकायचा असेल घाटला क्रिकेट स्टार या संघाला. खूप चांगले गोलंदाज देखील आहेत घाटला युनायटेड या संघाकडे. शेवटचा चेंडू स्ट्राईक असेल तो म्हणजे नीरज पडवळ. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम चेंडू. 1 धाव या ठिकाणी घेतलेली आहे. दुसरी धाव घेताना नीरज पडवळ मात्र धावचीत होते. 64 धावा झालेल्या आहेत. 65 धावांचं आव्हान आहे या ठिकाणी. माफ करा 65 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत.
66 runs to win. 36 balls, 66 runs. 66 धावांची गरज. थोडी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय घाटला युनायटेड. अजूनही एक सामना खेळवायचा आहे आम्हाला. सागर खेतल आपला पारितोषिक घेऊन जायचंय 201 रुपयांचं. आपल्या क्षेत्ररक्षण दोन्हीत लावून घ्यायचं घाटला युनायटेड. तर नक्कीच सागर खेतल यांना या ठिकाणी 200 रुपयाचा पारितोषिक देता येईल. तर नक्कीच 3 षटकार मारले होते सागर खेतल यांनी. त्याचं पारितोषिक या ठिकाणी देता येईल. एक अप्रतिम असा खेळाडू सागर खेतल हा देखील एकविरा संघाचा खेळाडू. तर नक्कीच लक्ष्मीकांत चाळके यांचा सत्कार केलेले म्हणजे आशय गावडे आमचे मंडळाचे आधारस्तंभ. लक्ष्मीकांत चाळके साहेब यांचा सत्कार केलेले म्हणजे आशय. क्षेत्ररक्षण तोही या ठिकाणी लावून घ्यायचा घाटला युनायटेडचा संघ. घाटला युनायटेड एक अप्रतिम असा बॅलन्स संघ. तर जिम्मेदारी असेल ती म्हणजे अजित पवार, निखिल चव्हाण आणि वैभव शेलार यांच्यावर जिम्मेदारी असेल. 66 रन्स टू विन. 36 चेंडूत 66 धावांची गरज. 66 धावा आणि 36 चेंडू. सत्कार या ठिकाणी करतायत लक्ष्मीकांत चाळके साहेबांचा. आशय गावडे आमचे मंडळाचे आधारस्तंभ. सन्माननीय आशय गावडे. सामन्याला सुरुवात करायची आहे. तर नक्कीच छत्तीस चेंडू आणि 66 धावांची गरज. 36 बॉल्स, 66 रन्स टू विन. चला सामन्याला सुरुवात करायची. फलंदाज पाठवायचे आपले घाटला स्टार्स. घाटला क्रिकेट स्टार्स आपले फलंदाज सहित पाठवायचे आहे. सहकार्य करा. घाटला क्रिकेट स्टार्स आपले फलंदाज पाठवायचे आहे. सहकार्य करा मंडळाला. तर नक्कीच आपण पाहता स्टार क्रीडा मंडळ आणि ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित घाटला क्रिकेट लीग प्रथमच घाटल्यात. नक्की ज्या प्रेक्षकांना नाही माहिती आहे तर नक्कीच हे आपण जे 8 संघ पाहत आहेत या 8 संघाचं नक्कीच ऑक्शन या ठिकाणी झालं होतं. आणि ऑक्शनच्या स्वरूपाने या ठिकाणी खेळाडू डिवाइड झालेले आहेत आणि सगळ्याच खेळाडूंनी आपल्या आपल्या संघासाठी एक चांगली अशी जबाबदारी केलेली आहे. पार पडलेली आहे चांगली जबाबदारी. तर नक्कीच या लीगमध्ये जास्त तरुण खेळाडूंना देखील संधी मिळाली आहे. अंडर 22चे खेळाडू असतील. प्रत्येक संघात 3 अंडर 22चे खेळाडू आहेत. आणि गोंदाची माग करायचं म्हणजे
क्षेत्ररक्षण दोरीत लावून घ्यायचे आहे नीरज पडवळ सहकार्य करा मंडळाला. आणि प्रथम फलंदाजीला आला आहे तो म्हणजे गणेश आणि आकाश यांची जोडी. गणेश आणि आकाश यांची जोडी या ठिकाणी मैदानात दाखल झालेली आहे. पाहूया गणेश काय करतो आपल्या संघासाठी. गणेशला कमी मानून देखील नाही चालणार आहे कारण की एक अप्रतिम असा खेळाडू आहे गणेश. सामन्याला सुरुवात करायची आहे. संघासाठी पहिले व वैयक्तिक असे पहिले षटक घेऊन येतो म्हणजे एक अष्टपैलूचा खेळाडू निवृत्ती पडवळ, त्याला सामोरं जायचं म्हणजे गणेश. आणि नॉन स्ट्राईकवर असेल तो म्हणजे आकाश. आपण पाहत आहात स्टार क्रीडा मंडळ आणि ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्स याच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित घाटला क्रिकेट लीग 2021. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू खूपच चांगली गोंदाजी करतोय निवृत्ती. दुसरा चेंडू स्ट्राईकवर असेल तो म्हणजे गणेश. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. दुसरा चेंडू स्ट्राईकवर गणेश. अतिरिक्त चेंडू वाईट चेंडू अवंतर धावेत बर. तर नक्कीच एक धावेने या ठिकाणी धावफलक सुरू होते ते म्हणजे घाटला क्रिकेट स्टार संघाचं दुसरा चेंडू. शॉट चांगला फटका त्या ठिकाणी एक धाव धावून काढले. दुसरी धाव देखील घेण्यात यश मिळते. आणि 2 धावेचं समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 3 धावा झालेल्या आहेत. अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहे. तिसरा चेंडू आणि स्ट्राईकर असेल तो म्हणजे गणेश. गणेश याबद्दल म्हणायला गेलं तर एक चांगला खेळाडू आहे गणेश. आपल्या संघासाठी खूप लांब लांब फटके मारून चांगली कामगिरी पार पाडलेली आहे गणेश. आणि पाहूया आज काय करतो गणेश आपल्या संघासाठी. आता मात्र चांगला चेंडू. चेंडूचं रूपांतर निर्धाव चेंडू. 3 धावा या ठिकाणी झालेल्या. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहे. चौथा चेंडू त्याला सामोरं जायला तो म्हणजे पुन्हा एकदा गणेश. खूपच चांगला फटका. त्या ठिकाणी 2 धावा घोषित. धावसंख्या झाली ती म्हणजे 5. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. नक्कीच 2 धावा घोषित होते त्या ठिकाणी. तर नक्कीच चांगली जिम्मेदारी पार पाडतोय म्हणजे निवृत्ती पडा आपल्या संघासाठी. एक अष्टपैलू अशी कामगिरी करतोय. स्ट्राईकवर असेल तो म्हणजे पुन्हा एकदा गणेश. गणेश पाहूया काय करतो. खूपच चांगला फटका आणि चेंडू जातो तो म्हणजे 1 बाउन्स. सीमारेषा पार. चौकार. आता मात्र या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. 9 धावा झालेल्या आहेत. तर नक्कीच या ठिकाणी षटकार आणि चौकारांची आतिषबाजी झालीच पाहिजे कारण का एक मोठी धावसंख्या आहे 66 रन्स. पाहूया गणेश या शेवटच्या चेंडूवर काय करतो. निवृत्ती पडवळ गोंदाजी मार्कवर. बॅटीची कडा घेऊन उंच गेला चेंडू आणि एक धाव. मैदानासाठी व्हाईट कलरची ऍक्टिव्हा मैदानाच्या बाहेर घेऊन द्यायचे सहकार्य करा मंडळाला. त्या ठिकाणी खेळाडूला तिकडे अडथळा निर्माण होईल. नक्कीच आपण या सामन्याचा थेट लाईव्ह प्रक्षेपण देखील यूट्यूबवर देखील पाहू शकता GTC या चॅनलच्या माध्यमातून. धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल.
तर नक्कीच गोलंदाजी मार्कवर असेल तो म्हणजे दुर्वेश पाटील एक चांगला लेफ्ट आर्म गोलंदाज. दुर्वेश पाटील एक मोठ्या संघामधून खेळताना दिसतो, मरुमाता या संघामधून खेळताना दिसतो दुर्वेश पाटील. चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी एक अंडर-22चा खेळाडू दुर्वेश पाटील. तर दुर्वेश पाटील यांनी आपल्या षटकामध्ये 6 धावांच्या कमी जर षटक टाकलं तर त्यांना 500 रुपयांचा पारितोषिक प्रथम टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्याकडून. धाव संख्या या ठिकाणी झाली ती म्हणजे 9 धावा झालेल्या आहेत. नक्कीच मोठे फटके मारावे लागतील आणि स्ट्राईकवर असेल तो म्हणजे त्या संघातील खेळाडू वैभव शेलार यांनी पहिल्या सामन्यात खूप चांगली फटकेबाजी केली होती. पहिला चेंडू स्ट्राईकवर वैभव आणि गोलंदाजी मार्कवर दुर्वेश. सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू बॅटीची गाडा घेऊन गेला चेंडू त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण, चेंडूचं रूपांतर निर्धाव चेंडू. या ठिकाणी अजूनही षटकातील 5 चेंडू शिल्लक आहे. दुसरा चेंडू स्ट्राईकवर असेल तो म्हणजे वैभव शेलार यांच्या जिम्मेदारी असेल मोठे फटके मारण्यासाठी. प्रसिद्ध खेळाडू वैभव शेलार. खूपच चांगला फटका आणि चेंडू जात होते म्हणजे सीमा रेषा पार, चौकार. नक्कीच वैभव याला जर बाद केलं तर त्याला दुर्वेश पाटील याला 500 रुपयांचा पारितोषिक प्रथम टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे चालक मालक प्रथमेश म्हात्रे यांच्याकडनं. तर नक्कीच सामन्याला सुरुवात करायची. अजून एक सामना खेळवायचा. यानंतर सामना तो म्हणजे VS पॅकर्स विरुद्ध घाटला युनायटेड. सामन्याला सुरुवात करायची आहे. तिसरा चेंडू स्ट्राईकवर वैभव शेलार, मॅन फ्रॉम मरुमाता स्पोर्ट्स क्लब. आता मात्र त्रिफळाचित करतो म्हणजे वैभव शेलार याला दुर्वेश पाटील आणि 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी लागू झालेलं आहे. ते म्हणजे दुर्वेश पाटील या सगळ्यांनी टाळ वाजवत आहे. दुर्वेश पाटीलसाठी एक अप्रतिम असा खेळाडू. एक मोठा फलंदाज बाद झालेला आहे या ठिकाणी वैभव शेलार. आणि या ठिकाणी नवीन आलेला फलंदाज आहे तो म्हणजे नक्कीच नवीन आलेला फलंदाज आहे तो म्हणजे वैभव. तर नक्कीच चांगला कमबॅक करतो तो म्हणजे दुर्वेश पाटील आपल्या गोलंदाजीमध्ये. एक स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला होता आणि वैभव शेलारला बाद केलं. सामना देखील सुरुवात या ठिकाणी करायची आहे आणि आता पाहूया काय करतो वैभव या संघासाठी. अजूनही 2 मोठे बॅट्समन देखील बाकी आहे या संघामध्ये, अजित पवार आणि निखिल चव्हाण. या दोघांमध्ये देखील क्षमता आहे की हा सामना जिंकून देऊ शकतात आपल्या संघासाठी. वैभव पाहूया काय करतो. अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक. तिसरा चेंडू स्ट्राईकवर असेल तो म्हणजे वैभव. आता मात्र चांगला कमबॅक करतोय. चेंडूचं रूपांतर निर्धाव चेंडूची सांगत या ठिकाणी झालेली आहे. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईकवर असेल तो म्हणजे वैभव.
फलंदाजाला काही चेंडू कळत नाही. चेंडूचं रूपांतर एक धाव घोषित. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 14 धावा झालेल्या. दोन्ही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडू या आपल्या षटकातील अजून शिल्लक आहे. पाहूया 2 चेंडूवर काय करतो तो म्हणजे ध्रुवेश. तसेच कशा प्रकारची फलंदाजी करतो तो म्हणजे वैभव. वैभव पाहूया एक षटकार किंवा चौकार मारतो का पुन्हा एकदा सामन्यामध्ये येतो का घाटला क्रिकेट स्टारचा संघ. आत्ता मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू. चेंडूचं रूपांतर निर्धाव चेंडू. षटक संपतंय. 2 षटकाखील धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 14 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. तर नक्कीच 24 चेंडूत 52 धावांची गरज. 24 चेंडू आणि 52 धावा. 52 धावा आणि 24 चेंडू. टीम मीटिंग नाही घ्यायची आहे सहकार्य करा मंडळाला. अजून एक 6 षटकाला सामना खेळवायचा आहे. 24 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. चोवीस चेंडू आणि 52 धावा आणि गोलंदाजी मार्कवर असेल तो म्हणजे संदीप कनोजिया. तर नक्कीच सायम ब्राह्मणदेव या संघाचा खेळाडू संदीप कनोजिया. नीरज पडोळ आपण तोही सामन्याला सुरुवात करायची आहे. सहकार्य करायचं आहे मंडळाला. पाहूया आकाश कशा प्रकारची फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. 24 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू 30 षटकातील पहिला चेंडू त्याला सामोरं जाईल तो म्हणजे आकाश. सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू आणि स्ट्राईकवर असेल तो म्हणजे आकाश. आकाश पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. आता मग 14 धावा झालेल्या आहेत. अजून या षटकातील 6 चेंडू शिल्लक. पहिला चेंडू बॅटीची कडा घेऊन उंचा केलेला चेंडू क्षेत्ररक्षक झेल खाली आणि आकाश मात्र बाद होतोय. आता मात्र निखिल चव्हाण किंवा अजित पवारला येऊन जबाबदारी घ्यावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील जर या सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल तर. आणि आता मात्र आलेलं तर म्हणजे अजित पवार मॅन फ्रॉम साई सिटी स्पोर्ट्स क्लब. क्षमता आहे अजित पवारमध्ये की तो आपल्या संघासाठी ही मॅच जिंकून देऊ शकतो. अजून एक मोठा खेळाडू येण्यासाठी बाकी आहे निखिल चव्हाण. अजून या षटकातील 5 चेंडू शिल्लक. पहिल्या चेंडूवर सँडी यांनी बाद केले होते म्हणजे आकाशाला. आता स्ट्रायकर असेल म्हणजे वैभवाला देखील मोठे प्रहार करावे लागतील. मोठे फटके मारावे लागतील. 23 चेंडूत 52 धावांची गरज. दुसरा चेंडू चांगला फटका. त्या ठिकाणी 2 धावा घोषित आहे आणि धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 16 धावा झालेल्या आहेत. अजूनही 50 धावांची गरज आहे. 22 चेंडू आणि 50 धावा. क्रिकेट आहे काही येऊ शकतं. कुठलाही संघ मॅच जिंकू शकतो परंतु या ठिकाणी फटकेबाजी करावी लागणार आहे घाटला क्रिकेट स्टार्स या संघांना. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी केली ती म्हणजे घाटला युनायटेड या संघाने. चांगला फटका आणि चेंडू जातोय तो म्हणजे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. सूरज याने अप्रतिम झेल पकडलेली आहे आणि वैभव या ठिकाणी मात्र बाद झालेला आहे. आणि नवीन आलेला फलंदाज पाहूया कोण येतोय. 19 चेंडूत
21 चेंडूत 50 धावांची गरज आहे. 21 चेंडू आणि 50 धावा. 3 चेंडू झालेले आहेत या षटकातील. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि नवीन आलेला फलंदाज म्हणजे निखिल चव्हाण. निखिल चव्हाणसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. पाहूया आपल्या संघासाठी ही मॅच जिंकून देतो का. हे दोन मोठे खेळाडू आहेत. या दोघांवर आत्ता मात्र जबाबदारी असेल या ठिकाणी. आपल्या संघाला मॅच जिंकून देतात का निखिल चव्हाण आणि अजित पवार. 21 चेंडू आणि 50 धावांची गरज. पाहूया षटकार मारतो का अजित पवार. मोठे फटके मारतो का अजित पवार. तसेच आतापर्यंत एक लेफ्टम गोलंदाज संदीप यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. आपण पाहता स्टार क्रीडा मंडळ आयोजित GCL खटला क्रिकेट लीग 2021. चांगला फटका. त्या ठिकाणी एक धाव घोषित. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 17 धावा या ठिकाणी झालेल्या आहे. 17 धावा आणि अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. या 2 चेंडूत एक मोठा फटका लागलाच पाहिजे जर चांगला कमबॅक करायचा आहे. थोडं प्रेशर निर्माण करायचं असेल तर एक मोठ्या फटक्याची गरज या ठिकाणी आहेच. या तरुणा सामना VS पॅकर्स विरुद्ध घाटला युनायटेड. स्ट्राईकवर अजित पवार. खूपच अप्रतिम फटका. एक धाव घोषित. 18 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. अजून जिंकण्यासाठी 48 धावांची गरज. अजून एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडूवर पाहूया काय करतो अजित पवार आपल्या संघासाठी. नॉन स्ट्राईक असेल तर म्हणजे निखिल चव्हाण घाटला एक्सप्रेस. आणि उंचवला चेंडू आणि अजित पवार या ठिकाणी मात्र बाद होतोय. काहीसा नाराज दिसतोय म्हणजे निखिल चव्हाण. खूपच महत्वाचा गडी बाद केलाय तो म्हणजे संदीप याने. अप्रतिम गोलंदाजी संदीप यांच्याकडून. अजूनही षटक संपते. 3 षटका अखेरीस धावा झाल्या आहेत त्या म्हणजे 18 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि 18 चेंडूत 48 धावांची गरज आहे. पाहूया निखिल चव्हाण आपल्या संघासाठी काय करतोय. निखिल चव्हाण वर जिम्मेदारी असेल या 3 षटकार मोठे फटके मारण्यासाठी. नक्कीच जे प्रेक्षक हा सामन्या पाहण्यात येतील ते सगळ्यांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. सहकार्य करा मंडळाला आणि सुरक्षित अंतर पाळून सोशल डिस्टन्सिंग हा नियम पाळून आपण या सामना पाहायचा आहे. नक्कीच मैदानात ड्रिंक ब्रेकचा टाइम झालेला आहे. 18 चेंडू आणि 48 धावांची गरज. सोपे तसेच कठीण आव्हान. पाहूया निखिल चव्हाण आपल्या संघासाठी काय करतो. निखिल चव्हाण सर्वोत्कृष्ट बोली लागलेला खेळाडू. 55,000 पॉइंट्स ला विकत घेतला होता म्हणजे घाटला क्रिकेट स्टार्स या संघाने. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येईल. नीरज पडवळ टाइम नाही घ्यायचा. सहकार्य करायचा मंडळाला. अजून एक मॅच खेळवायची 6 षटकाची. ध्रुवेश पाटील येते गोलंदाजी मार्कवर. पहिले षटक चांगला टाकला होता ध्रुवेश याने. एक चौकार खाल्ल्यानंतर वैभव याला बाद केलं होतं. 3-5 केलं होतं ध्रुवेश पाटील याने. आता मात्र निर्णायक षटक खेळत होतं म्हणजे ध्रुवेश पाटील. स्ट्राईकवर असेल तो म्हणजे निखिल चव्हाण घाटला एक्सप्रेस. निखिल सामन्याला या ठिकाणी सुरुवात होईलच. आपण पाहतात घाटला क्रिकेट लीग चालू सामना घाटला क्रिकेट स्टार्स विरुद्ध घाटला युनायटेड. घाटला युनायटेड संघ आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे घाटला युनायटेड या संघाने. सामन्याला सुरुवात करायचा. पहिला चेंडू ध्रुवेश पाटील याचा पहिला चेंडू. तिला सामोरं जातं म्हणजे निखिल चव्हाण घाटला एक्सप्रेस. निखिल पहिला चेंडू. 18 चेंडूत 48 धावांची गरज. आता मात्र अतिरिक्त चेंडू वाईट चेंडू होऊन तर धावेत भर. या ठिकाणी धावसंख्या झाली आहे ते म्हणजे 19 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 47 धावांची गरज. 18 चेंडू आणि 47 धावा. तर नक्कीच प्रेशरमध्ये असेल तर म्हणजे ध्रुवेश. कारण का एक स्ट्राईकला असलेला फलंदाज खूप एक धडाक्यास फलंदाज आहे निखिल चव्हाण.
पहिला चेंडू. आता मात्र चांगला कमबॅक करतोय दुर्वेश पाटील आपल्या गोंधळीमध्ये निर्धाव चेंडू टाकतोय निखिल चव्हाण याच प्रकारची गोंधळी करावी लागेल दुर्वेश याला. आता मात्र निखिल चव्हाण पाहूया काय करतो या दुसऱ्या चेंडूवर. फुलटॉस मध्ये चेंडू आणि उंच गेली झेल आणि निखिल चव्हाण या ठिकाणी बाद झालेला आहे. दुर्वेश पाटील सगळ्यांनी टाळ वाजवला दुर्वेश याच्यासाठी. तर नक्कीच एक लॉलीपॉप बॉल भेटला होता त्याचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही निखिल चव्हाण याला आणि बॅटीची कड्या घेऊन उंच गेली झेल. तर नक्कीच चांगली झेल त्या ठिकाणी पडली म्हणजे दीप यांनी. निखिल चव्हाण या ठिकाणी बाद होतोय. नक्कीच नवीन आलेला खेळाडू आहे तो म्हणजे निखिल मटकर. 16 चेंडू आणि 47 धावांची गरज. सामन्याला सुरुवात करायची आहे नीरज पडवळ. यानंतर होणारा सामना तो म्हणजे VS पॅकर्स विरुद्ध घाटला युनायटेड. तिसरा चेंडू स्ट्राईकवर असेल तो म्हणजे विकी. आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय निर्धाव. एक धाव घोषित त्या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 20 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. अजूनही 44 माफ करा 46 रन्स टू विन. 46 धावांची गरज आहे. 3 चेंडू झालेले आहेत. चौथा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल तो म्हणजे विकी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू माफ करा स्ट्राईकवर आहे तो म्हणजे अमोल. पुन्हा एकदा दुर्वेश पाटील गोंधळी मार्कवर. आता मात्र चांगली गोंधळी करतोय चेंडूचं रूपांतरण निर्धाव चेंडू या ठिकाणी धावसंख्या स्थिर धावसंख्या झाली ती म्हणजे 20-44 धावांची गरज आहे. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे शेवटचा चेंडू सामोर म्हणजे विकी. चांगला फटका त्या ठिकाणी आणि खराब क्षेत्ररक्षण नीरज पडवळ यांच्याकडनं. 2 धावा घेण्यात त्या ठिकाणी यश मिळते. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 22 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. धावसंख्या झालेली ती म्हणजे 22 धावा झालेल्या आहेत या ठिकाणी. 22 धावा म्हणजे 44 धावांची गरज. 12 चेंडू आणि 44 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर असेल तर म्हणजे संदीप कनोजिया मॅन फ्रॉम घाटला युनायटेड आणि स्ट्राईकवर असेल तो म्हणजे निखिल मटकर. पाहूया निखिल मटकर काही चमत्कार करतो का या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा कमबॅक करतो का घाटला क्रिकेट स्टार्स. आणि गोलंदाजी मार्कवर असेल तो म्हणजे संदीप. पहिला चेंडू. आता मात्र मोठा फटका मारतात फलंदाज मात्र बीटचा चेंडूचा रूपांतर निर्धाव चेंडू. 11 चेंडू आणि 44 धावांची गरज. निखिल मटकर स्ट्राईकवर असेल. खूपच चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक झेल खाली आणि काही चुकी न करता ध्रुव चौधरी यांनी अप्रतिम असा झेल पकडलेला आहे. आणि निखिल मटकर मात्र बाद होतोय. नवीन आलेला फलंदाज येतोय तो म्हणजे तन्मय एक अंडर 22 चा खेळाडू हा तन्मय
एक अप्रतिम असा खेळाडू. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. सहा गडी बाद झालेले आहेत, ते म्हणजे घाटला क्रिकेट स्टार्स या संघाचे. नीरज पडवल, आपण टाइम नाही घ्यायचा आहे, आपण खूप टाइम घेत आहे. आम्हाला अजून एक मॅच खेळवायची आहे 6 षटकाची. सहकार्य करा मंडळाला. अजूनही किती 10 चेंडू शिल्लक आहे. 10 चेंडू तर 44 धावांची गरज स्ट्राईकवर असेल तो म्हणजे विकी. आता मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात फलंदाज मात्र बीट होतोय. चेंडूचं रूपांतर निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगत झालेली आहे आणि 9 चेंडू आणि 44 धावांची गरज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. नक्कीच जवळजवळ हा सामना घाटला युनायटेड या संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 44 धावांची गरज. चांगला फटका आणि त्या ठिकाणी बाद होतोय म्हणजे विकी. अप्रतिम झेल पकडली आहे. विकी मात्र बाद झालेला आहे. राहुल याने खूपच चांगली झेल पकडली आहे. एक अप्रतिम क्षेत्ररक्षक राहुल नवीन आलेला फलंदाज आहे तो म्हणजे राहुल. नाही राहुल येते. VS पॅकर्स आपल्या कर्णधार पाडवायचे. VS पॅकर्स आपले कर्णधार आणि संघमालक दोघांनी यायचे या ठिकाणी इथे. आणि हा सामना झाल्यानंतर घाटला युनायटेड आपण देखील यायचं आहे टॉससाठी पटकन. उशीर नका करू. 6 षटकाचा सामना खेळवायचा आहे आपल्याला. स्ट्राईकवर तन्मय. पुन्हा चांगला फटका बॅटीची गाडी उंच गेलेला चेंडू दीप झेल खाली आणि चांगली झेल पकडली त्या ठिकाणी दीप यांनी आणि षटक संपते. सामना सुरुवात करायची आहे. 6 चेंडू आणि 44 धावांची गरज. संतोष स्ट्राईकवर असेल. नॉन स्ट्राईकवर असेल तर म्हणजे राहुल. आणि एक धाव घोषित. जवळजवळ हा सामना घाटला युनायटेड या संघाने जिंकलेला आहे असं म्हणू शकतो, कारण की 43 धावांची गरज आहे. काही चमत्कारच घाटला क्रिकेट स्टार्स या संघाला पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन आलेले. 5 चेंडू आणि 43 धावांची गरज. चांगला फटका त्या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं कव्हर केलं राहुल यांनी. चार चेंडू शिल्लक आहे. यानंतर होणार सामना VS पॅकर्स आपला कर्णधार पाडून द्यायचं या ठिकाणी. तसेच घाटा युनायटेड आपला देखील कर्णधार पाडून द्या सामन्यानंतर झाल्यानंतर. अजून या शेवटचे 3 चेंडू शिल्लक. VS पॅकर्स आपला कर्णधार पाडून द्यायचे आहे. राहुल वाघ आपण दोन्ही द्यायचे आहे. पुन्हा एकदा निर्धाव. वाईट चेंडू असेल, माफ करा. तोही सामना खेळवायचा आहे. सहकार्य करायचं आहे मंडळाला.
खूपच चांगला फटका आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. तर नक्कीच प्रसाद धनावडे त्या ठिकाणी खुश झालेले आहेत, त्यांच्या प्लेयरने षटकार मारलेला आहे म्हणून. राहुल दाखवून देतोय मी फलंदाजी देखील करू शकतो. बॅटीची कडा घेऊन गेल्या चेंडू निर्धाव चेंडू अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक, शेवटचा चेंडू स्ट्राईकवर राहुल. आणि हा सामना घाटला युनायटेड या संघाने जिंकलेला आहे. तर नक्कीच घाटला युनायटेड दुर्वेश वाढील आपलं प्राइस घेऊन द्यायचे 501 रुपये. प्रथम टूर्स अँड ट्रॅव्हलचे चालक मला प्रथमेश म्हात्रे यांच्याकडनं आणि आणि समीर पाटील यांनी देखील यायचे, यांना देखील 500 रुपये आहे प्रथम टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्याकडनं.